सांगणार हिंदू संघटना आक्रमक झालेले आहे, आंदोलन चालू आहे इम्तियाज जलील साहेबांच्या विरोधात. कारण छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे कुसल्याचा त्यांचा आरोप आहे. काय सांगाल तुम्ही? सोशल मीडियावर मी सुद्धा ते पाहिलंय. ते प्रकरण पुणे जिल्ह्याचं सांगण्यात येत आहे. सर्वात पहिले एक लक्षात ठेवा, सय्यद इम्तियाज जलील हे जे आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत AMIM चे, हे यांनी कधीही त्यांच्या आमदारकीचे 5 वर्ष बघा, लोकसभेचे 5 वर्ष बघा, त्यांनी जातीवाद नावाचा कधी शब्द तोंडातून काढला नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम सय्यद इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. ते सर्वांनी पाहिलेलं आहे. जिल्ह्याच्या लोकांनी पाहिलं, महाराष्ट्राच्या लोकांनी पाहिलं. जे कोणी त्या आदर्शचा तर असा एक ऐतिहासिक निर्णय आहे, जो कोणी त्यांना जवळ करत नव्हता, त्यासाठी लाठ्या काठ्या खाणारा खासदार सय्यद इम्तियाज जलील तो कसा जातीवाद करेल. त्याच्यानंतर हे जे सोशल मीडियावर प्रकरण सुरू आहे ते आम्ही सुद्धा पाहिले. ते पुण्यामध्ये कुठेतरी झालं असं यांचं म्हणणं आहे. आमची जी तिरंगा रॅली गेली होती ती औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाद्वारे आम्ही सरळ मुंबईला गेलो, तिथून वापस आलो. त्याच्यात पुण्याचा तो रस्ता येण्याचं कारणच नाहीये. तर याच्यामध्ये नितेश राणे यांचा पण गंभीर आरोप आहे, इम्तियाज जलील यांना अटक करा नसता आम्ही रस्त्यावर उतरू. नितेश राणे साहेबांना दुसरं कामच काय उरलंय? मुसलमानाच्या विरोधात बोलायचं, इस्लाम विरोधात बोलायचं, इम्तियाज जलील साहेबांच्या विरोधात बोलायचं. त्यांना दुसरं काम काय आहे याच्या व्यतिरिक्त? बरं, आता तुम्ही या प्रकरणाला कसं बघताय? काय व्हायला पाहिजे? चौकशी व्हायला पाहिजे काय? बिलकुल या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. ते चौकशी करून जे पण गुन्हेगार असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई व्हायला पाहिजे. कारण असले फालतूचे काम करायला मुस्लिम समाजाकडे वेळ नाहीये. कारण मुंबईला जी मोठी रॅली निघाली होती, याच कारणावरून काही कुठेतरी हिंदू संघटन जागृत झालेलं असं तुम्हाला वाटत नाही? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. आमचे जे प्रेषित आहेत त्यांच्या विरोधात हे ज्या लोकांनी बोलले होते त्याच्या विरोधात आम्ही गेलो होतो. तिरंगा रॅली घेऊन गेलो होतो. आम्ही संविधानाच्या अखत्यारीत गेलो होतो, लोकशाही मार्गाने गेलो होतो. कोणाला काय समजायचं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही लोकशाही मार्गाने ती रॅली काढली होती. आम्ही आमचं प्रोटेस्ट केलंय. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला त्याच्यामधून काय बोध घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. जे सोशल मीडियाला जे व्हिडिओ वगैरे व्हायरल होत आहेत त्याच्या विरोधात तुम्ही काही गुन्हे वगैरे दाखल करण्यासाठी काही करणार आहोत का? बऱ्याच ठिकाणी आमच्या तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे किंवा गुन्हे दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेले आहे. तर कसं बघताय तुम्ही या काळी कुस्त्यामागे कोण असणार, काय? हे बघा, सर्वात पहिले मी आपल्याला सांगतो, मुस्लिम समाजातील लोक असं घाणेरडे काम कधीच करणार नाही. हे जे महाराष्ट्राचे महापुरुष आहेत ना, छत्रपती संभाजी महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, कोणी असो, जितके महाराष्ट्राचे हे आहेत ना महापुरुष, यांचा सगळ्यांचा आदर सन्मान करणं हे मुस्लिम समाजाने पहिल्यापासूनच दाखवलेलं आहे. आजपर्यंत आदरच करत आलेलो आहे. आणि हे यांचे वैयक्तिक प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. हे सर्वांचे महापुरुष आहेत, अख्ख्या महाराष्ट्राचे महापुरुष आहेत. तर त्यांच्यावरून यांनी स्वतः श्रेय ओढून घेण्यात काही अर्थ नाहीये. यांचा मुस्लिम समाजाला आदर होता आहे आणि राहणार. आणि असे घाणेरडे काम करायला मला नाही वाटत मुस्लिम समाज पुढे येईल म्हणून. ते कोणीतरी केलेलं एक षडयंत्र आहे. त्याच्यामुळेच त्याचं तुम्हाला सांगतोय, सखोल त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आपलं नाव? जावेद खान, युवा जिल्हा कार्याध्यक्ष AIMIM औरंगाबाद.